नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण क्वेश्चन बँक तयार केलेली आहे. याच्यातलं लेक्चर क्रमांक 6, चॅप्टर क्रमांक 6 केमिकल कायनेटिक. याच्यामध्ये जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरू करूया. हेडिंग टाका केमिकल कायनेटिक. याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन पासून सुरुवात करायची. केमिकल कायनेटिक डेफिनेशन. याच्यामध्ये जी महत्त्वाची डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आहे. पहिली डेफिनेशन आहे इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे. सेकंड डेफिनेशन आहे एवरेज रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ एवरेज रेट ऑफ रिएक्शन. तीसरी डेफिनेशन आहे झिरो ऑर्डर रिएक्शन. राइट डाउन झिरो ऑर्डर रिएक्शन. त्यानंतर 4 नंबरची डेफिनेशन आहे सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे. आणि शेवटची डेफिनेशनचा पार्ट आहे रिएक्शन इंटरमीडिएट. रिएक्शन इंटरमीडिएट. तर या 5 डेफिनेशन आपल्याला या चॅप्टरसाठी करूनच ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा जो टाइप आहे क्वेश्चनचा, त्याच्यामध्ये पुढचा टाइप घ्या डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी. डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा क्वेश्चन आहे. अगोदर हे डेरिव्हेशन आलेलं आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. राइट डाउन इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेशन म्हणजे समजून डेरिव्हेशन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो टाइप आहे क्वेश्चनचा या चॅप्टर साठी डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड मॉलिक्युलॅरिटी. त्यानंतर पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे राइट डाउन आरएनएस इक्वेशन फॉर टेम्परेचर्स. हा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि आयएमपी क्वेश्चन आहे. राइट डाउन आरएनएस इक्वेशन फॉर कशासाठी टेम्परेचर साठी आपल्याला आरएनएस इक्वेशन घ्यायचं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे हाफ लाईफ पिरियड एक्सप्रेशन. कशाचं एक्सप्रेशन लिहायचं आहे हाफ लाईफ पिरियड एक्सप्रेशन. म्हणजे कोणतं राइट डाउन T1 हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन K. नेक्स्ट ऑर्डर ऑफ रिएक्शन मध्ये झिरो ऑर्डर रिएक्शन. पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, करून ठेवा. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. देन ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि या चॅप्टर मधला शेवटचा प्रश्न आहे इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट इन द रेट ऑफ रिएक्शन. राइट डाउन इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट इन द रेट ऑफ रिएक्शन. आणि त्याचा ग्राफ सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे. तर या चॅप्टर मध्ये आपण केमिकल कायनेटिक मध्ये डेफिनेशनला ही इन्क्लूड केलेलं आहे. डिस्टिंग्विश बिटवीन आणि टाइप्स ऑफ रिएक्शन
याच्यामध्ये सुडो फर्स्ट ऑर्डर, झिरोथ ऑर्डर रिॲक्शन याचा स्टडी केला. तुमच्या लेक्चरमध्ये चॅप्टर नंबर 7 लेक्चर नंबर 7 याच्यामध्ये एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 या चॅप्टर मधील जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आयएमपी क्वेश्चन आपण डिस्कस करू. तुर्तास इतकंच. धन्यवाद.